हातकणंगले तालुक्यातील तळणगे इथल्या सरपंच संदीप पोळ यांच्यावर 13 सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता। मात्र सरपंच निवड लोकनियुक्त असल्याने शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभा घेण्यात आली। यामध्ये ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने 1770 तर सरपंच पोळ यांच्या बाजूने 627 मत आणि 131 मत अवैध ठरली। त्यामुळे सरपंच संदीप पोळ यांच्या अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब झालंय। ग्रामसभेच्या निर्णयानंतर सदस्य आणि ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला। हातकणंगले तालुक्यातील तळणगे गावचे सरपंच संदीप पोळ यांच्यावर 13 सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता। शासनाच्या नवीन नियमानुसार त्या अविश्वास ठरावाला मंजुरी घेण्यासाठी सोमवारी मराठी शाळेत विशेष ग्रामसभा झाली। यामध्ये ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने 1770 तर सरपंच पोळ यांच्या बाजूने 627 मतं तर 131 मतं अवैध ठरली। त्यामुळे सरपंच संदीप पोळ यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला। सभेच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी होत्या। सरपंच संदीप पोळ हे अन्य सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने आणि मनमानी कारभार करत असल्याने माजी सरपंच संजय भोसकर, सनद भोसकर, राजेंद्र हवालदार यांच्या गटाच्या 13 सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता। त्यामध्ये सरपंच पोळ यांचं पद जाता सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला। तो पात्र झाला। शासनाच्या नवीन नियमानुसार विशेष गावसभा घेऊन त्याची सुद्धा मान्यता घ्यायला लागत होती। कलेक्टरने तसा आदेश केला आणि आज विशेष गावसभा इथं संपन्न झाली आणि त्याला जनतेनं 4400 मतदारापैकी जवळजवळ 2577 लोक स्वतः इथं स्वयंपूर्तीने येऊन चांगल्या पद्धतीने मतदान केलं आणि आम्हाला सुद्धा तिथं त्यामध्ये 1775 मतं मिळाल्याने प्रचंड फार मोठं यश मिळालं आणि जो काय भ्रष्टाचार बाकीचं बेरडचे काढणे, मूल्यांकन वाढणे, आमची जे तक्रारी आहेत, सदस्यांना विश्वासात न घेणे, अशा प्रकारे अनेक त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत। त्याचा आवाज आम्ही तर 13 सदस्यांनी गावकऱ्यांनी उठवलंच होतो, परंतु आज संपूर्ण गावानं गट तट न बघता सर्व पक्षाचे लोक एकत्र आले, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांचा आज त्याच्यावर अविश्वास करून शिक्कामोर्तब केला। ह्या दरम्यान या अविश्वास ठरावाबाबत गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी माहिती दिली। अविश्वास ठरावाच्या बाजूने झालेले मतदान 1770 आहे आणि अविश्वास ठरावाच्या विरुद्ध झालेले मतदान हे 627 आहे। त्यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूने झालेले मतदान हे 1143 मतांनी पुढे आहे। म्हणून आजच्या विशेष ग्रामसभेमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने झालेले मतदानाच्या अनुषंगाने मी अध्यासी अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले डॉक्टर शबाना मोकाशी जाहीर करते की आजच्या या ग्रामसभेमध्ये अविश्वास ठराव हा बहुमताने संमत झाला।